9 जय भीम. मी विकास कडलं पुन्हा एकदा आपण ह्या लाईव्ह थेट प्रक्षेपणामध्ये भेटत आहोत आणि आज आपण दिवसभरापासून पाहतोय की महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि त्याबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया. हो, महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हटलं की सगळ्यात पहिला प्रश्न डोळ्यापुढे उभा राहतो तो पाणी. हो, ह्या पाण्यासाठी झालेला हा संघर्ष होता. पण पाण्यासाठी संघर्ष करत असताना हा फक्त पाणी मिळवण्यासाठी संघर्ष नाही आहे, तर आम्ही देखील माणसं आहोत हे दाखवण्यासाठीचा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष झाल्यानंतर बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता ह्या कशा पद्धतीने संविधानापर्यंत आणलं आहे आणि धर्मांतर करत असताना कसं समतेचा रथ हा पुढं नेला हे आपण त्यांच्या बाबासाहेबांच्या कार्यातून पाहतो. असेच आपल्यासोबत ह्या बौद्ध धर्माचे धम्म प्रचार प्रसार करणारे आपले बौद्ध भिक्षुक आपल्यासोबत आहेत. वंदामी म्हणते हे जे लॉर्ड बुद्धा टी व्हीचे प्रेक्षक आहेत ह्यांना प्रथम तुमचं नाव आणि तुम्ही कुठून सध्या कार्यरत आहात हे जनतेपर्यंत सांगा. नमो बुद्धाय. जय भीम. आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेलो आहे. दरवर्षी आम्ही महाडला येत असतो, कारण आपण जे पाणी पितो हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. जर बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला नसता तर कदाचित आज आपल्याला पाणीसुद्धा पिण्याची मुश्किल झालं असतं. म्हणून आज 99 वर्ष झाले या संघर्षाला आणि या सत्याग्रहाला. आज शताब्दीच्या दिशेने आहे, तरी माझ्या बौद्ध समाजाला मी विनंती करतो, बाबासाहेबाच्या त्यागाचे उपकार करा आणि महाडचं चौदार तळा त्याचे अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीनं बाबासाहेबाचं राहिलेलं कार्य पुढं चालू ठेवा. बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेब डोक्यात घ्या. मी म्हणते करुणानंद बोधी थेरो, नालंदा, कोचीधाम, अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी विकास सर कडलक यांनी लॉर्ड बुद्धातर्फे जे धम्माचा प्रसार आणि प्रचार चालू केलेला आहे, समाजापर्यंत तळागाळापर्यंत हे पोहोचवण्याचं काम केलं. विकास सरांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांना खूप खूप आशीर्वाद देतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. नक्कीच आपण पाहतोय की भंतीजींशी आपण वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करणार होतो, पण त्यांनी थोडक्यात माहिती देऊन ह्या चौदार तळ्याबद्दल सगळ्यांनी अभ्यास करावा आणि समतेचा रथ हा पुढं न्यावा यासाठी हे केलेलं होतं. आपण अनेक भीमानुयायी जे आहेत त्यांच्याचे दिवसभर या ठिकाणी आहेत. काही चौदार तळ्याचं जे सत्याग्रह झाला आणि त्या सत्याग्रह करत असताना बाबासाहेबांनी ज्या ठिकाणाहून पाण्याला स्पर्श केला होता तो स्पर्श केलेला जो ठिकाण आहे त्या ठिकाणावरती देखील आपण जाणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहतो आहे की या ठिकाणी शासनाकडून देखील सोय केली जाते की ह्या बोटीमध्ये दरवर्षीप्रमाणे कोणी पडू नये म्हणून सिक्युरिटीसाठी या ठिकाणी बोट ठेवली जाते आणि बोटीमधून या ठिकाणी हे सगळी माहिती जी आहे ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. संवाद साधत असताना आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यरत आहेत. हे जे आपण पाहतो आहे की लोक या ठिकाणी येतात आणि आपल्या मोबाईलमध्ये चित्रफिती करून जात आहेत. हा पाण्याचा संघर्ष जो आहे हा आपण पाहतो आहे, हा खरंच हा संघर्ष इतका कठीण, इतका अवघड असेल हा म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण ते जाणू शकत नाही. पण पाण्यासाठी हा केलेला संघर्ष त्याच्यामध्ये कितीतरी लोकांचं बलिदान आणि झालेल्या ज्या दंगली असेल किंवा लाठ्याकाठ्याचा प्रकार असेल असे प्रकार अनेक प्रकार आपण पाहिले. ह्या सर्व गोष्टी पाहत असताना आपण पाहिलं की हा चौदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे हा सत्याग्रह करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. या ठिकाणी महाडमध्ये 2 घटना आहेत. एक महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे तर दुसरा मनुस्मृती दहनाचा आहे. ह्या दोन्ही सत्याग्रहाने की आपण पाहतोय की साऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. अनेक विमानांशी आपण संवाद साधणार आहोत, कारण आपण पाहतोय की पाण्याला स्पर्श करून येणारी जी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहेत हे देखील आपल्याला जाणून घ्यायचे. अनेक लोकांशी आपण संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने ते या ठिकाणी हा पाण्याला स्पर्श केल्यानंतर कशा पद्धतीने इथे या ठिकाणी येतात, त्यांच्या मनामध्ये भावना काय असतात, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. आणि ह्या दृष्टीने आपण पाहतोय की कशा पद्धतीने काम या ठिकाणी चालतं आहे. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? अशोक गायकवाड. कुठून आलात तुम्ही? मी पिंपरी चिंचवड. काय वाटतंय आज या ठिकाणी जेव्हा तुम्ही आलात या महाड चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करताय, ह्या चौदार तळ्याचा संघर्ष जो आहे एक ऊर्जा घेऊन आपण ज्यावेळेस जातो, काय मनामध्ये भावना आहेत आज? भावना म्हणजे आज आपण जी पूर्वी क्रांती झालेली त्या क्रांतीची ठिणगी अजून विझलेली नाही, ती अजून तेवत ठेवलेली आहे आणि ही जनता त्याची साक्षी आहे. काय सांगाल लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून सगळे दर्शक तुम्हाला बघतात आहेत, काय संदेश आजच्या दिवशी द्याल? आजच्या दिवसाचा संदेश हाच आहे की आपण जे बाबासाहेबांनी जी क्रांतीज्योत पेटवलेली आहे या ठिकाणी
ती क्रांती कायम तेवत राहिली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी आलं पाहिजे. दरवर्षी लोकसंख्या वाढते. प्रत्येक वर्षाला लाखो लोक वाढत आहेत आणि येत राहत आहेत. आत्ताने आपण पाहिलं की आता सध्या आपण आहोत ह्या बचाव कार्याच्या बोटीमध्ये आहोत आणि बचाव कार्याच्या बोटीमध्ये आपण पाहतो की बचाव कार्य करण्यासाठी काही या ठिकाणी रक्षक आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. दादा जय भीम. जय भीम. बोला. काय सांगाल की दरवर्षी तुम्हाला मी भेटतोय, ह्यावेळेस पाहतोय आणि थेट तुम्ही बचाव कार्याच्या याच्यामध्ये बोटीमध्ये दिवसभर बसून असताय. काय कशा प्रकारे तुमचं नियोजन असते? कारण चवदार तळ्याचा संगर आणि लोक बाबासाहेबांनी ह्या पाण्याला स्पर्श केला म्हणून ह्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी पाहण्यासाठी येतात आणि तुम्ही थेट दिवसभर इथं असताय. नमस्कार, मी अभिताभ जाधव, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातून महाडमध्ये मी कार्यरत असतो. मी माझ्या टीमसह असतो. यावर्षी नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत यांनी आम्हाला सांगितलं की 2 दिवस म्हणजे 19 आणि 20 हे 99वं वर्ष आहे. तर यावर्षी आम्ही इथे सकाळी 6 ते रात्री 10पर्यंत आमची टीम असते. एकंदरीत सकाळी 3 जण होते आणि दुपारनंतर आम्ही 3 जण आहोत. तर इथे अनेक अनुयायी येत असतात आणि इथे पाण्याला स्पर्श करत असताना कोणाचा धक्का लागून खाली पडून काही कुठली वाईट घटना घडू नये, या महाड ऐतिहासिक महाडच्या सत्याग्रहातल्या ह्या तळ्याला कुठे गालबोट लागू नये याकरिता आम्ही आमच्या टीमसह इथे उपस्थित असतो. काय एकंदरीत कसा अनुभव आहे? कारण एवढी सारी लोक येतात, तुम्ही बोटीतून ह्या लोकांना पाहताय आणि बाबासाहेबांनी या ठिकाणी जो महाडचा सत्याग्रह केला आणि या संघामध्ये दाखवलं, ह्या सत्याग्रहात दाखवलं की आम्ही देखील माणसं आहोत, आम्हाला देखील माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे. आणि त्यानंतर काही विशिष्ट समाज आणि त्याच्यानंतर आता सर्व समाज या ठिकाणी अभिवादनासाठी येतो. आता एकंदरीत आपण पाहतो की समतेची दरी जर बघितलं तर विषमता आणि समता अनेक ठिकाणी तुम्ही आपत्ती व्यवस्थापन करत असताना देखील तुम्हाला काही अनुभव आले असतील. काय आता ही जी समता जी म्हणतो आपण, जी कागदात आहे, बाबासाहेबांनी संविधानात दिलेली आहे, ही समता सगळीकडे दिसते का? नक्कीच. कारण आजला असं नाही आहे की एक ठराविक समाजाचा कार्यक्रम आहे असं अशा दृष्टिकोनातून कोण पाहत नाही. कारण बाबासाहेबांनी आपल्या देशाला जी घटना दिली आणि या तळ्याचा सत्याग्रह करून जो पाणी मोकळा करून दिलेला आहे, आजला खरोखरच अनेक दूरदूरून लोक इथे येतात आणि इथे दर्शन घेत असतात. आम्हालाही खूप बरं वाटतं आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही इथं 24 तास असतो. काय नक्की काय सांगाल की तुमचा अनुभव कशा पद्धतीने? आता गेले अनेक वर्ष मी पाहतोय की आपदा मित्र मंडळ ह्या ठिकाणी असतंय. काय तुमचा अनुभव कसा असतोय? तुम्हाला शासनाकडून कशा पद्धतीने मदत होते आणि तुमचं ज्यावेळेस इथं पाचारण होतं त्यावेळेस कोणत्या कोणत्या गोष्टीची तुम्हाला सतर्कता दिली जाते? काय हे सगळं पाहत असताना कोणत्या कोणत्या अडचणीला तुम्ही फेस करताय किंवा तुम्हाला कशा पद्धतीने इथली महाड नगर परिषद असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल कशा पद्धतीने साथ देते आणि कशा पद्धतीने तुमचा हा एकंदरीत आजचा अनुभव आहे? आम्हाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून प्रशिक्षण दिलं गेलं, परंतु आमचं एक म्हणजे साहित्यासाठी आमचं खूप संघर्ष चालू आहे. कारण आम्हाला साहित्य नसल्यामुळं आम्ही बचाव कार्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहोत. राहिली गोष्ट नगरपालिका, तर महाड नगरपालिकेकडून खूप उत्तम प्रकारे आम्हाला सहकार्य असतो. आतासुद्धा आम्हाला इथे नगरपालिकेकडूनच आम्हाला इथे पाचारण केलेलं आहे. मग ते भोये सर असतील किंवा रिटायर्ड गणेश पाटील जे आहेत, म्हणजे जे महाडमध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्यांनी बरेच वर्ष काढलेले आहेत. तर यांनी आम्हाला सांगितलं की अशा प्रकारे इथे कार्यक्रमासाठी तुम्ही तुमची टीम उपस्थित ठेवा आणि त्या प्रकारे आम्ही इथे उपस्थित ठेवलेले आहे. काय म्हणजे सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं आणि इथून एक ऊर्जा घेऊन जाता. काय तुम्हाला हे सगळं करत असताना या बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे पाहून, बाबासाहेबांकडे पाहून आणि या चवदार तळ्यामध्ये राहत असताना काय तुम्हाला असं एकंदरीत ऊर्जा निर्माण होते का? की आजसुद्धा बाबासाहेबांनी ज्या देशासाठी जे केलं आणि आजलासुद्धा बऱ्याच अनुयायांकडून ते आम्ही पाहतो आहे की बाबासाहेबांनी जे केलं ते खूप मोलाचं केलेलं आहे. म्हणून आज ही लोक इथपर्यंत येऊन इथे अभिवादन करत असतात. नक्कीच आपण पाहतोय की हे आपले आपदा मित्रमंडळ आणि रायगडमधून आहेत आणि हे आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करतात.
अतिशय उत्तमरित्या ह्यांचं मी कार्य दरवर्षी पाहत असतो आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहे. मला खरंच आनंद वाटतो, कारण आपण ज्यावेळेस त्यांच्याशी संवाद साधतो त्यावेळेस समजतं की नुसतंच आपण येतो आहे किंवा अनुयायी येतात या ठिकाणी अभिवादन करतात तेच नाही, पण त्यांच्या सुरक्षेसाठी देखील काळजी घ्यावी लागते. आणि महाड नगर परिषद असेल किंवा या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाची टीम असेल, हे सर्वजण ह्या गोष्टीसाठी या ठिकाणी काळजी घेतात आणि खरंच त्यांच्याकडे पाहिलं आपण तर अनेक गोष्टी आहेत आपल्याला दिसतात. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून आज खरं आनंद वाटतो आहे की ह्या सर्व गोष्टी आज आम्हाला पाहायला मिळतात. आणि ह्या ठिकाणी खरंच भीमानयांची देखील ह्या तळ्यामध्ये कोणली आपत्ती होऊ नये, कुठला गालबोट ह्या तळ्याला लागू नये यासाठी पूर्ण तयारी आणि पूर्ण खात्रीशीर या ठिकाणी व्यवस्था केली जाते. आणि खरंच मी आपदा तुमच्या सर्व टीमचं आमच्या लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलच्या वतीने खरंच कौतुक करेल की तुम्ही अनेक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनासाठी जाता. रायगडमध्ये आपण पाहतो की अनेक पावसाळ्यामध्ये अनेक पावसाचा जोर देखील जास्त असतो. काय तुम्ही कशा पद्धतीने पावसाळ्यात तुम्ही इथं तैनात असता? पावसाळी आमची पूर्ण टीम सतर्क असते. तहसील अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व सूत्र सांभाळली जातात आणि प्रत्येक गावामधून जे आमचे आपदा मित्र असतील तर ते आपापल्या गावाचं अपडेट देत असतात. कारण महाड हे पूर आणि दरड प्रवण क्षेत्र असल्यामुळे इथे या गोष्टीचा खूप सतर्कतेने विचार केला जातो. प्रशासन त्या बाबतीत खूप सतर्क असतं. अशी कोणती घटना आहे का की जी अनुभव देऊन गेली पूर्ण आयुष्यामध्ये हे काम करत असताना की असं वाटतं की हा मी हे कार्य करतो आहे, खरंच आनंद वाटतो? 2005ला आमच्याकडे महापूर आला आणि भूस्खलन झालं. त्यामध्ये माझ्या गावातील म्हणजे इथून 12 किलोमीटर दासगाव आहे, त्यानंतर जुई आहे, तर खूप म्हणजे वित्तहानी आणि जीवितहानी झालेली. माझ्याच गावामध्ये 49 डेड बॉडी आम्ही काढलेल्या त्यावेळेस. भूतोन भविष्य असं पुन्हा कधी होऊ नये असंच वाटतं आणि म्हणूनच आम्ही या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. नक्कीच हे होते आपले आपदा मित्र. आपण थेट त्यांची संवाद साधला आणि संवाद साधताना आपण अनेक गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेतात. असंच आपण आपल्या पुढच्या भीमानयांशी देखील संवाद साधणार आहोत आणि सतर्कता, सावधानता आणि समता या तिन्ही गोष्टीचा मेळ आज आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. खरं आनंद वाटतो आहे की महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह खूप काही शिकवून जातो आहे आणि खूप काही शिकण्यासारखं ह्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामधून आहे. आपण पुढील भीमानयांशी देखील संवाद साधूया. आपण या ठिकाणी पाहतोय की आत्ताच आपण सुरक्षा रक्षकांचा मुलाखत घेतल्यानंतर पाहिलं की खरंच ह्या तळ्याला गालबोट लागू नये म्हणून ते सुरक्षा देतात. पण भीमानय या ठिकाणी ज्यावेळेस बाबासाहेबांच्या पाण्याला स्पर्श करतात, ह्या चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करतात, काय भावना मनात असतात ते देखील आपण जाणणार आहोत. दादा जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. काय नाव आपलं? माझं नाव संजय मुक्ताई ठोकळे. मी राहणार विश्रांतवाडी, पुणे. अच्छा, काय वाटतं आज तुम्ही या महाडच्या तळ्यावरती आलात आणि या ठिकाणी पाण्याला स्पर्श केला? ह्या पाण्याला स्पर्श केल्यानंतर एक ऊर्जा निर्माण झाली, एक ताकद निर्माण झाली, जगण्याची इच्छा निर्माण झाली आणि आम्ही इथून जी शक्ती घेऊन चाललेलो आहोत हे समाजामध्ये वाटणार आहोत की तुम्ही या. पुढचं वर्ष म्हणजे 100वे वर्ष आहे. एवढे या पण भावनिक होऊन नका येऊ. काहीतरी पंचशिलाचं पालन करून या. पंचशिलाचं पालन केल्यानंतर तुमच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण होईल, जी ताकद निर्माण होईल ती इथूनच निर्माण होईल. तर पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या. जय भीम. एवढंच बोलतो थांबतो. नक्कीच पुढच्या वर्षी ताकद निर्माण होईल असं या ठिकाणी सांगतात. दादा जय भीम. जय भीम. माझं नाव रमेश मारुती खरात, सारनाथ हाऊसिंग सोसायटी लवगाव या ठिकाणून आम्ही सर्व ग्रुप आलेलो आहे. आमचे संजय ठोकळे सर यांनी आम्हाला या चौदार तळ्याचा जो सत्याग्रह झाला मार्च 20, तर आम्हाला या ठिकाणी भेट देण्यासाठी त्यांनी आम्हाला इकडे घेऊन आलेले आहेत. त्यांचं प्रथम मी आभार मानतो. आणि या ठिकाणी जो बाबासाहेबांनी पाण्यासाठी जो संघर्ष केला आणि पहिला सत्याग्रह केला बाबासाहेबांनी पाण्यासाठी, हां तर ह्यासाठी त्यांनी आम्हाला हे चौदार तळे दाखवलं. आणि आताच आमच्या सरांनी सांगितलं की ही एक आम्ही ऊर्जा घेऊन चाललेलो आहे, एक प्रेरणा घेऊन चाललेलो आहे आणि ही प्रेरणा आम्ही आमच्या समाजामध्ये वाटणार आहोत. हे बाबासाहेबांचं योगदान आम्हाला खूप भावते. जय भीम. जय भीम. नक्कीच आपण पाहतो की समाजामध्ये अनेक गोष्टी काम करत असताना आज आपल्यासोबत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक स्वप्नील पवार आहेत. आणि स्वप्नील पवार म्हटलं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कलाकृती त्यांच्याकडून पाहायला मिळतात. स्वप्नील, आज आपण या ठिकाणी चौदार तळ्यावर आहोत, काय सांगशील? कारण 100 वर्ष पूर्ण होतात, आज 99 वर्ष झाल्यात. चौदार तळं म्हटलं की वेगवेगळ्या ऊर्जा, वेगवेगळ्या प्रेरणा, अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. कलाकार म्हणून गाणी आम्ही ऐकतो, गाण्याचे आपण काही बोल देखील ऐकू.
पण ह्या चवदार तळ्याच्या माध्यमातून काय नेमका संदेश असेल की जो आपल्यासारख्या चळवळीत काम करणारे नवतरुणांपर्यंत आपण घेऊन जाऊ? एका शब्दात सांगता येईल की प्रेरणास्थळ. प्रत्येकजण इथे येईल तो ऊर्जा घेऊन जाणार आहे आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपण बघू शकता. त्या आजींना तुम्ही दाखवा पाहिजे तर एकदा की 70 ते 80 वर्षाच्या वयस्कर आज्या आमच्या या ठिकाणी येऊन जातात. त्यांना फक्त पाण्याला स्पर्श करायचा आहे. इकडं काही गंगेसारखं ते येऊन ते प्राशन करत नाही आहे कोणी. कारण मी मगाचपासून ऑब्झर्व करतो आहे, म्हटलं कोणी पितं आहे का बघावं. पण म्हाताऱ्यांपासून तर अगदी लहान मुलांपर्यंत कुणालाही असं वाटलं नाही की ते पाणी घ्यायचे आणि प्यायचे. त्यांचं फक्त तेच आहे की बाबा बाबासाहेबांनी स्पर्श केलेलं पाणी आहे, ते आम्हाला इथे येऊन स्पर्श करायचे आणि त्यातून ऊर्जा घेऊन जायचे. तर हे सगळ्यांच्या डोक्यात आहे. तर असं चिकित्सक समाज या ठिकाणी आपल्याला येऊन बघायला मिळतो चवदार तळ्यावर. तर जे आले नसतील त्यांना माझं सांगणं आहे की यावर्षी तुम्ही आले नाही पण पुढच्या वर्षी नक्की या, नक्कीच नवीन ऊर्जा घेऊन जाल इथून. आणि अशी आपली प्रेरणास्थळं या ठिकाणी आपण यायला पाहिजे. अच्छा, या ठिकाणी ज्यावेळेस तू आलास, या ठिकाणी चवदार तळ्यावरती थांबल्यानंतर काय भावना मनामध्ये आज उजागर होतात? काय वाटतंय? मी मगाशीच सांगितलं की एकच प्रेरणा आणि प्रेरणा, फक्त तेवढंच आपण इथून घेऊन जाणार आहोत. एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा इथे आल्यानंतर मिळते. आणि हा जो काय आपण ॲटमॉस्फिअर बघतोय, लोकांची ऊर्जा तुम्हाला जाणवेल. तुम्ही फक्त एका जागी थांबून जरी राहिला स्तब्ध तरी तुम्हाला जाणवेल की लोक काय भावनेने या ठिकाणी आलेले आहेत. स्वप्नील, आपण ह्या लाईव्हमध्ये आपण पाहतोय आणि ह्याच लाईव्हमध्ये मगाशी तुझा कार्यक्रम देखील झाला, सर्व जनतेने देखील पाहिला. पण या चवदार तळ्यावरती ह्या पाण्याला स्पर्श करताना ज्या मी तुला विचारलं की मनामध्ये काय भावना आहेत आणि भावना व्यक्त करत असताना काय सांगशील तू तुझ्या गाण्याच्या ह्याच्यातून? कारण अनेक लोक आपण पाहतो की घोषणा देतात, ओरडतात, पण नंतर घरी गेले की शांत होतात, थंड होतात. पुन्हा परत जयंतीच्या वेळेस, पुन्हा परत वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेळेस आपण 12 महिने सतत चळवळीत, आंबेडकर चळवळीत, गाण्याच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून आपण चळवळीत असतो. काय नेमकं सांगशील? मी ही माझी जबाबदारी समजतो. बाबासाहेबांनी गाणाऱ्यांना, लिहिणाऱ्यांना दिलेली ही मी म्हणेल की काम आहे हे आमचं. तर ते आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि यावर्षी मी नवीन गाणं केलं आहे. आम्ही काही खूप शहाणे नाही किंवा काही वेगळं सांगू. बाबासाहेबांचंच खूप प्रसिद्ध असं वाक्य आहे की 100 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. तर ते कसं, तर या ठिकाणी बाबासाहेबांनी ते करून दाखवलेलं आहे आपल्याला, या प्रसंगातून समजतं. आणि म्हणून मी लिहिण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी म्हणतात, कुणालाही जमली नाही अशी क्रांती करून दावली, जातीवाद्यानं देऊन टक्कर चवदार ओंझळ भरून दावली, निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते, पण माझ्या अभिमाने तर पाण्यालाच आग लावली. आणि म्हणून मी लिहिण्याचा प्रयत्न केला की निडर बनून जय भीम जय भीम. थांबा, गाणं ऐकून जा. थांबा 2 मिनिटं. केलं गाणं ऐकून जा नवीन. आणि म्हणून मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय की निडर बनून स्वाभिमानाने जगतू भीमाच्या वाघा, निडर बनून स्वाभिमानाने जगतू भीमाच्या वाघा, बहुजनानो एकत्र या नाही तर होतच राहील जगा, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा, 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. स्वप्नीलला आवाज जो आहे तो जाणवत नाही आज, काय बात आहे? आज ॲक्च्युली खरं खूप थकलो आहे. कार्यक्रम करून आलो आत्ता. काल परवा आपल्या इथे पिंपळे गुरवमध्ये पुण्यामध्ये कार्यक्रम होता. त्यानंतर काल नाशिकला होतो आणि आज महाडला आपल्या स्मारकाच्या इथे कार्यक्रम झालेला आहे. आज लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या आहे, माध्यमातून पण इथे येऊन मी तीच ऊर्जा परत कलेक्ट करण्याचा कारण प्रयत्न तो करतो. आवाज दिसत नाही आणि आपण पाहतोय की कलाकार म्हटले की आजूबाजूची मंडळी थोडी छेडखानी असते. काय, कशा पद्धतीने पुन्हा एकदा? आता मी सांगितलं ना की आता थोडंसं थकवा आहे, त्यामुळे आवाज तुम्हाला नसेल जाणवला आज. मग काय नवीन काय, नवीन काय ऐकवशील? नक्कीच. मी नवीन वंदनगीत जे केलेलं आहे तर तेही आपणासाठी ऐकवतो. कारण 2च राजे आपण खूप ऐकतो. तर आपण म्हणतो 2 राजे, तर मी लिहिलं की 3 राजे आहेत बहुजनांचे. आणि कसं ते सांगतो. पूर्ण गाणं तर नाही ऐकवणार, मुखडा आणि शेवटचं अंतर आपल्याला ऐकवतो. गाण्याचा जो सार आहे, वंदनगीत लिहिलं आहे मी नवीन. पूर्ण ऐकवलं तरी चालेल, कारण लॉर्ड बुद्ध टीव्ही
कारण लॉर्डबद्दल टी व्हीच्या माध्यमातून आपण देखील पाहतोय की या ठिकाणी अनेक लोक येतात, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आपण त्या सगळ्या ऐकणार आहोत. आणि ऐकताना आपल्याला खरंच आनंद वाटेल की आपल्याला पूर्ण लोक जे आहेत या ठिकाणी कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रिॲक्ट होतात ते. नक्कीच नक्कीच. आणि आपण पाहिलं की अनेक कलाकार असतात जे आपल्या गाण्यातून व्यवसायातून पुढे येतात, पण चळवळीसाठी कुठंतरी ते पुढे येताना दिसत नाही. पण हा स्वप्नील जो आहे हा म्हणजे सुरुवातीपासून चळवळीत कार्यरत आहे आणि त्यामुळे त्याला चळवळीची जी नाळ म्हणतो आपण ती सुरुवातीपासून त्याच्याजवळ आहे. आपल्याकडं दिवसभराचा थेट प्रक्षेपण करत असताना अनेक लोकांकडून आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्यात. स्वप्नील, तुझं जे गाणं आहे एक दुसरं जे वंदनगीत आहे ते थोडंसं कशा पद्धतीने आहे बनवताना, काय मनामध्ये भावना आहेत? नक्कीच मी विषय सांगेन आधी तर की माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं की असं एखादं वंदनगीत असावं की ज्यामध्ये बहुजनांच्या सर्व महापुरुषांचा उल्लेख यावा. आता जर बहुजनांच्या सर्व महापुरुषांचा उल्लेख आणायचा असेल तर आपण बोटावर मोजणे इतके तर नक्कीच नाही आहे सगळे महामानव आपले. तर मी सगळ्यांविषयी थोडं 4 ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. जवळपास आत्ता 13 ते 14 अंतरे झालेले आहेत, जे मला डोक्यात जे जसे आले ज्यांच्याविषयी लिहिता आलं आणि आणखीही लिहितोय मी. पण त्यातली मी निवडक 4 अंतरे तुम्हाला ऐकवेन आणि त्यामध्ये मी थीम एक अशी सांगितली, एक असा विचार मांडला आहे की बहुजनांचे 3 राजे आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध, शाक्यकुलीन म्हणजे ते राजवंशातूनच आलेले, आणि त्यानंतर सर्वांच्या मनावर आणि मेंदूवर राज्य करणारा राजा मी म्हणेन की बुद्ध आहे. जागतिक दर्जाचे, अच्छा, फक्त भारतातले नाही तर जागतिक दर्जाचे राजे आहेत ते की जे लोकांच्या मनावर आणि मेंदूवर राज्य करतात. तर बुद्ध, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याविषयी सांगायची गरज नाही पडणार, त्यांना आपण राजेच म्हणतो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांचे राजे आहेत. तर असे 3 बहुजनांचे राजे आणि या 3 राजांना घडवणाऱ्या 3 महामाता यांना वंदन असं मी या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते आपणासाठी सादर करतो, लक्ष असावं. पहिलाच सूर लावताना महामानवांचे करतो स्मरण, आम्हाला माणूस बनवणाऱ्यांना मनापासून करतो नमन. त्यांच्याच विचारांवर चालो आपले हे जीवन, आणि त्या साऱ्या युग प्रवर्तकांना हे माझे शब्दरूपी वंदन. आणि म्हणून मी म्हटलंय की रुजवली समता, दिधली ममता. या 3 राजांनी काय केलं या भारतामध्ये? रुजवली समता, दिधली ममता, दिवस सुखाचे बहुजना, दिवस सुखाचे बहुजना. वंदना तथागतान वंदना, वंदना शिवरायान वंदना, वंदना भीमरायान वंदना, वंदना महामातान वंदना. जसं मी पहिलं म्हटलं की 3 दिवस सलग गात आलो आहे आणि खूप प्रवास झाला आहे, झोप झालेली नाही आहे. आवाजाकडे दुर्लक्ष करा, शब्दांकडे लक्ष असू द्या. पहिल्या अंतरामध्ये बुद्धांविषयी म्हटले की शांतीचा मार्ग ते देऊन गेले, शांतीचा मार्ग ते देऊन गेले, करुणेचा सागर तथागत झाले, करुणेचा सागर तथागत झाले. विज्ञानवाद रुजवला आज, विज्ञानवाद रुजवला आज, तोडून रूढी बंधना, तोडून रूढी बंधना. वंदना तथागतान वंदना. दुसऱ्या अंतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी म्हटलंय की बहुजन प्रतिपालक तो रयतेचा राजा, बहुजन प्रतिपालक तो रयतेचा राजा, समतेचे तोरण चढविले स्वराज्या, समतेचे तोरण चढविले स्वराज्या. न्याय निष्पक्ष
प्रजाहित दक्ष न्याय निष्पक्ष प्रजाहित दक्ष वंदन तुझ्या वर्तना वंदन तुझ्या वर्तना वंदना तथागताना वंदना वंदना शिवरायाना वंदना वंदना भीमरायाना वंदना वंदना महामाताना वंदना. तिसऱ्या अंतऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन आहे की प्रज्ञेचा सूर्य प्रखर महाज्ञानी प्रज्ञेचा सूर्य प्रखर महाज्ञानी गुलामीच्या बेड्या तोडिल्या त्यांनी गुलामीच्या बेड्या तोडिल्या त्यांनी घटनाकार विद्याधर घटनाकार विद्याधर हे रामजी नंदना हे रामजी नंदना वंदना तथागताना वंदना. आणि आता गाण्याच्या शेवटी आलो आहे जिथं गाण्याचा सार आहे. तर तिथे जसं मी पहिलंही सांगितलं की हे बहुजनांचे 3 राजे आहेत, तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण या 3 राजांना घडवणाऱ्या 3 महामाता, कारण त्यांनी प्रसवलं, त्यांनी जन्म दिला आहे आणि त्यांनी घडवलं आहे, त्यांनी ती विचारांची मांडणी तशी केली, त्यामुळे हे महापुरुष मी म्हणतो की आपल्याला त्याप्रमाणे मिळाले आणि त्यांच्याकडून ते विचार आपल्यापर्यंत आले. म्हणून मी म्हटले की असे 3 राजे वंदिते ही प्रजा असे 3 राजे वंदिते ही प्रजा त्यांना घडवणाऱ्या महामाया रमाजिजा त्यांना घडवणाऱ्या महामाया रमाजिजा. आईचा उल्लेख आपण एकेरी करतो म्हणून खूप प्रेमाने मी म्हटलंय की असे 3 राजे वंदिते ही प्रजा असे 3 राजे वंदिते ही प्रजा अहो त्यांना घडवणाऱ्या महामाया रमाजिजा. लेखणीचा साज आणि आवाज लेखणीचा साज आणि आवाज स्वप्नील देई बहुजना स्वप्नील देई बहुजना वंदना तथागताना वंदना वंदना शिवरायाना वंदना वंदना भीमरायाना वंदना वंदना महामाताना वंदना. रुजवली समता दिधली ममता रुजवली समता दिधली ममता दिवस सुखाचे बहुजना दिवस सुखाचे बहुजना वंदना तथागताना वंदना वंदना शिवरायाना वंदना वंदना भीमरायाना वंदना वंदना महामाताना वंदना. क्या बात आहे स्वप्नील, खरंच काहीतरी नवीन मार्केटमध्ये तू घेऊन चाललायस आणि मी अपेक्षा करेल की वर्ष गातो हे गाणं. यावर्षी मी लॉर्ड बुद्धावर पण मला वाटतं प्रेक्षक माझ्या चॅनलला येऊन व्हिजिट करतील असं मला वाटतं. तर ह्या वर्षी मी हे गाणं रेकॉर्ड केलेलं आहे पहिल्यांदा. मी 3-4 वर्ष झाले लिहून गाणं, पण पहिल्यांदा यावर्षी रेकॉर्ड केलं आहे आणि लवकरच माझ्या चॅनलला हे रिलीज होईल. स्वप्नील पवार बॉर्न आर्टिस्ट नावाने माझं चॅनल आहे. तर आपण सर्वांना विनंती आहे की आपण नक्की हे गाणं ऐकावं आणि आवडल्यास नक्की आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि खूप शेअर करा. नक्कीच आपण पाहतो की स्वप्नीलने खूप सारे म्हणजे विषय जे आहे ते एकत्र बसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि असंच आपण पुढील भीमानवांशी देखील संवाद साधणार आहोत, कारण सरते शेवटी आपल्याला आज कुठेतरी थांबावं लागणार आहे. त्यामुळं पुढील देखील भीमानवांशी आपण संवाद साधणार आहोत. अनेक भीमानवांशी आपण संवाद साधताना आता आपल्यासोबत आहे सुचिता कांबळे. हिला सतत फेसबुक असेल किंवा आंबेडकर चळवळीच्या कंटेंट असेल, कवी असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. काय सांगशील की आज सध्या लॉर्ड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून आपण महाडमध्ये आहोत आणि महाड चौदार तळ्यावरती आल्यानंतर बाबासाहेबांनी जी क्रांती केली त्या क्रांतीला कसा उजागर देशील? 20 मार्च ला जे आपण पाण्याचं सत्याग्रह जे म्हणतो ते आपण त्यासाठी इथे येतो की 20 मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला
हे चवदार तळं खुलं करून दिलेलं, कारण की आपल्याला पाणी पिण्याची मुभा नव्हती त्यावेळेला. आणि हे आत्ताच नाही, आम्ही नाही म्हटलं तरी जेव्हापासून मी 22 प्रतिज्ञा अभियानामध्ये आहे, म्हणजे 2017-18पासून आम्ही इथे येतो, ग्रुपने येतो. आता ह्या वर्षी जमलं नाही कोणाला यायला, तर आम्ही 2017-18पासून येतो इथे. आम्ही 22 प्रतिज्ञा अभियानामार्फत जे गंडेदोरे कापण्याचा जो कार्यक्रम असतो तो करतो लोकांच्या सरांच्या माध्यमातून. हां, तर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे लोकांच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्या समाजात अजूनही अंधश्रद्धा आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला ज्या वेळेला धम्मदीक्षा दिली होती तर त्यावेळेला 22 प्रतिज्ञाही दिल्या होत्या, पण लोकांना धम्म माहिती आहे पण आपल्या त्या 22 प्रतिज्ञा माहिती नाही आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही त्या लोकांना सांगतो, त्याची जनजागृती करतो. तर हा कार्यक्रम इथे वर्षानुवर्ष आम्ही करत होतो. सध्या आता कोणालाच यायला जमलं नाही आहे, म्हणून आता भेट दिली. हां, भेट दिली म्हणजे आज मी डायरेक्ट म्हणजे आज सुट्टी तर नाही आहे, 20 मार्च सुट्टी नसते आपल्याला, पण कामावरून मी गाड्या येताना बघितल्या आपल्या, आणि माझा तोच रस्ता आहे जो आपला महाडला येतो तो. तर मग मला असं झालं की नाही, जायलाच हवं, म्हणजे आपण का नाही जाते, तर सगळे जाऊन येतात. तर आणि मग मी 6 वाजता निर्णय घेतला की नाही, जायचंच आहे म्हणून, आणि आले मी इथे. म्हणजे ही जी प्रेरणा आहे बाबासाहेबांचा जो सत्याग्रह आहे तो आपल्याला इकडे येण्यासाठी देखील भाग पाडतो आणि इथून ऊर्जा घेऊन बाहेर पडण्यासाठी देखील भाग पाडतो. म्हणजे समतेचा संदेश बाबासाहेबांनी या ठिकाणी दिला आहे. मला असं कळते की तू छान पद्धतीने कविता करते. पण आता कविता मला नाही आठवत आहेत, म्हणजे आता ठीक आहे, कविता आपण नंतर ऐकूयात. पण ज्यावेळेस महाडचा विषय येतो आणि चवदार तळ्याचा विषय आपण घेतो, 1927ला आपण सत्याग्रह झाला म्हणून आपण या ठिकाणी येतो, आणि आज 99 वर्ष पूर्ण झाले, पुढे 100 वर्ष पूर्ण होतात आहेत. काय डोक्यामध्ये संकल्पना आहे आज या ठिकाणी? संकल्पना हीच आहे की समाजातल्या बहुतेक जणांना ह्या तशी तर जनजागृती आहेच, म्हणजे 20 मार्चला बाबासाहेबांनी काय केलं हे लोकांना सांगण्याची गरज नाही आहे, पण अजूनही म्हणजे वाटेल तितकी गर्दी नाही. जशी 6 डिसेंबरला आपल्याला एक मिनटं मी टोकतो. आता सध्या तो म्हणले की लोकांना सगळ्यांना माहिती आहे बाबासाहेबांनी काय केलं आहे, पण आपण म्हणतो बाबासाहेबांनी काय केलं, म्हणजे फक्त बाबासाहेबांनी पाण्यासाठी हा लढा लढला का? कारण बाबासाहेबांची जी कोनशिला आहे तिथं देखील लिहून ठेवली की हा संघर्ष माझा पाण्यासाठी नसून आम्ही देखील मानवी साख्याने मानवी मूल्यांसाठी आहे. मग कशा पद्धतीने पाहतो आपण याकडं? म्हणजे तेच आहे ना की त्यावेळेला आपल्याला पाणी प्यायला सुद्धा मुभा नव्हती, आणि हा मानवी हक्क आहे आणि तो सुद्धा आपल्याला नव्हता. तर हा फक्त काळाराम मंदिर आपल्याला 22 प्रतिज्ञा अभियानामध्ये 22 प्रतिज्ञांमध्ये आपल्याला दिलेलं आहे की आपण देव मानत नाही, तरीही बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता. तो का केला होता? तोही एक हक्क आहे की आपल्याला कुठेही जाण्याची मुभा असावी, आणि हा मानवी हक्क आहे. तर त्यासाठीची जी त्यांची लढाई होती ती लढाई मंदिरात जाण्याची नव्हती, पाण्यासाठीची नव्हती, ती मानवी हक्कांची होती. धन्यवाद. कारण असंच आपण ह्या भीमानुयांसोबत संवाद साधत असताना अनेक गोष्टीचा उजागर आपण करतो आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण देखील पाहतो आहे. असंच आपण पुढील भीमानुयांशी देखील संवाद साधणार आहोत. आपण अनेक भीमानुयांशी संवाद साधत असताना आता आपण पाहतो आहे की पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक निलेश भाऊ आलाट देखील आपल्यासोबत आहेत. भाऊ, अनेक लोकांशी संवाद साधतो आहे आपण सकाळपासून लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणातून. आज तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येत आहे, पण एक नगरसेवक म्हणून ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी भेट दिली आणि आज ह्या चवदार तळ्याच्या पूर्ण तळ्याच्या बाजूला ह्या भूमीत आपण थांबल्यानंतर काय मनात तुमच्या भावना निर्माण होतात? प्रथमतः मी लॉर्ड बुद्धा जे तुम्ही प्रतिनिधी आहात, सर्वात पहिल्यांदा मी आपल्याला क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपल्या माध्यमातून आपण कालपासून इथं आहात, अनेकांच्या बाईट घेतल्या आणि त्या माध्यमातून चवदार तळ्याचं चित्रीकरण करून ते लोकांपर्यंत पोचवण्याचं तुम्ही चांगलं काम करतात. त्याबद्दल प्रथमतः मी तुमचं अभिनंदन करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व आदर्श महापुरुष, आदर्श महामाता यांच्या विचारांनी घेतो तो घास, खातो तो घास, घेतो तो श्वास, केवळ फक्त बाबासाहेबांमुळे आणि त्यांच्याच कृपेमुळे, त्यांच्याच संविधानामुळे
माझ्यासारखा छोटासा रस्त्यावरचा लढणारा कार्यकर्ता, आज कार्यकर्ता, ते महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून मला जनतेने निवडून दिलं. सर्वात मोठं उपकार म्हणजे आपले चळवळीतील सर्वच, पॅन्थरपासून असतील, रिपब्लिकन पक्षाचे असतील, विविध संघटना पक्षाचे असतील, भारतीय बौद्ध महासभेचे असतील, त्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. आणि मी केलेलं जे कार्य होतं त्याची ही पोचपावती मला या जनतेने दिलेली आहे. त्यामुळं मला एक असं वाटतं की खरंच मी बाबासाहेबांचा विचाराचा कार्यकर्ता आज पुणे महानगरपालिकेमध्ये गेलो, त्याचा मला आनंद आहे. भाऊ काय सांगणार, कारण 27 मार्च म्हणजे 1927ला 20 मार्चला या ठिकाणी मोठा संघर्ष झाला, बाबासाहेबांनी जो सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? कारण तुमच्याकडं युवा वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, तुमच्या पाठीशी देखील आहे, तुमच्यासोबत देखील आहे आणि युवकांचं प्रेरणास्थान म्हणून पुण्यामध्ये तुम्हाला ओळखलं जातं. हा जो सत्याग्रह आहे हा तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? आणि तरुणांना ह्या सत्याग्रहामधून, जसं बाबासाहेब म्हणतात की हा सत्याग्रह मी पाण्यासाठी करत नाही आहोत, म्हणजे पाण्यापर्यंत येतात आणि पाण्याला स्पर्श करण्याआधी म्हणतात की मी हा सत्याग्रह जो करतोय हा निव्वळ पाण्यासाठी करत नाही, तर हा सत्याग्रह मी मानवी मूल्य जपण्यासाठी आणि आम्ही देखील माणसं आहोत हे दाखवण्यासाठी करत आहोत. नक्कीच, बरोबर. मग आपल्यासोबतचे जे तरुण वर्ग आहे हा आपण बघतोय की आता सध्या स्थितीमध्ये अनेक ठिकाणी भरकटलेला दिसतोय. आता जयंती आल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये देखील पाहायला मिळतात. ह्या सगळ्यातून तुम्ही अनुभवातून पुढे आलेला आहात. काय सांगाल ह्या समतेच्या दिवशी? कारण आज नुसतं आपण समता दिवस म्हणत नाही, तर हा सामाजिक सबलीकरण दिन देखील म्हणतो आणि आजच सामाजिक सबलीकरणाची जी सुरुवात झाली बाबासाहेबांच्या नेतृत्वातून, कशा पद्धतीने आपण पाहतोय पुढील कार्याकडे आणि तरुणांना काय सांगाल? 20 मार्च 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्यांचे सर्व सहकारी, व त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजाचे सहस्त्रबुद्धे असतील, चिटणीस असतील, भोळे असतील, अनेक त्यांचे कार्यकर्ते सामाजिक कार्यामध्ये त्यांचं पाठबळ म्हणून त्यांच्या पाठीशी राहणारे, ह्या सर्वांनी ह्या 14 तळ्यात त्यांना मदत केली. 1923-24ला मुंबईच्या विधिमंडळामध्ये जो ठराव पास झाला की जेवढे पण त्या विधिमंडळाच्या अंकित जेवढे पण पाणवटे आहेत, विहिरी आहेत, त्या दलितांना खुल्या केल्या पाहिजे, त्या खुल्या करण्यात याव्या. आणि त्यालाच अनुसरून बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकर्णी सभेच्या माध्यमातून एक बैठक, त्यांचा मानस होता की महाडला एक आपली अशी बैठक झाली पाहिजे. महाडला काहीतरी आपण मोठा असं एक जे पाण्याचा प्रश्न आहे तो घेऊन आपण तिथं काहीतरी असं एक वेगळं काहीतरी हे केलं पाहिजे. म्हणून त्यांनी 1924-30चा जो ठराव होता त्या ठरावाला अनुसरून बाबासाहेबांनी 19 मार्चला इथं बैठक बोलवली आणि आपला दीनदुबळा समाज बाबासाहेबांच्या एका हाकेवरती, जसं त्यावेळेच्या आपण जर परिस्थिती पाहिली असेल तर त्यावेळेस गाडीची कुठली व्यवस्था नव्हती. लोक अक्षरशः बाबासाहेबांच्या एका हाकेला आवाज देऊन पायी चालत आले, कुणी बैलगाडी करून आलं, कुणी आगगाडीने आलं, कुणी समुद्राच्या मार्गाने बोटीतून आलं आणि आपल्या शिदोऱ्या 2-2, 3-3 दिवसाच्या भाकरी करून आलं. काही लोक तर पायी चालत आले, मुलाबाळांना खांद्यावर अंगावर घेऊन. म्हणजे एवढं निश्चिम प्रेम बाबासाहेबांवरती आपल्या या भीमसैनिकांचं, आपल्या पूर्वीच्या अस्पृश्य गणल्या गेलेल्या दलितांचं होतं. आणि बाबासाहेबांनी त्यावेळेसच सांगितलं की तुम्ही स्वतःला कमी समजू नका, स्वतःमध्ये आपल्याला बदल करायचा असेल, सामाजिक क्रांती करायची असेल तर आपल्याला बदल करावा लागणार आहे. आणि त्यासाठीचा हा ऐतिहासिक 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी ह्या ठिकाणी 19 तारखेला ती बहिष्कृत हितकर्णी सभा झाली. त्याच्यामध्ये त्यांनी तो मोलाचा संदेश दिला की आपल्याला 14 तळ्यावरती जाऊन आम्ही पाणी पिलो म्हणून आम्हाला काय अमृत किंवा आम्हाला मिळणार नाही. आमचा हा सगळं पाण्यासाठी नसून मानवतेच्या मूलभूत हक्कासाठी आहे आणि त्याच्यासाठीचा हा संघर्ष आहे. आपण जर बघितलं ह्या तळ्यावरती पशु पक्षी प्राणी स्वतंत्रपणाने पाणी पिऊ शकतात, पण आमचा दलित बांधव, आमचा अस्पृश्य बांधव इथं पाणी पिऊ शकत नाही. इथं पाणी प्यायलं की इथली जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेने त्यांना नाकारलं होतं आणि त्यांनी त्यावेळेसही विरोध केला होता. पण त्या विरोधाला साफ दूर करून कायदेशीर आणि ते विधिमंडळाचा ठराव घेऊन इथले जे मॅजिस्ट्रेट असतील, जे जिल्हाधिकारी असतील, त्यांना ते पत्र देऊन बाबासाहेबांनी कायदेशीर पदाने इथं 3 ते 5 हजारच्या लोकांमध्ये हे
शांततेत आणि एकदम नियोजित पद्धतीने ह्या 14 पाण्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी इथं केला. आणि आज आपण पाहतोय की आज त्या 14 तळ्याला शताब्दी वर्ष म्हणजेच 99 वर्ष पूर्ण होऊन 100 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे या 100 वर्षामध्ये आपण किती पुढं आलं की त्या काळी आपल्याला पाणी प्यायला नव्हतं मिळत. त्या काळी मोजक्याच विहिरीवरती आपल्याला पाणी दिलं जातं, पण आज आपण बिसलरीसारखे पाणी पितो. आज डायरेक्ट नळाचं कनेक्शन आपल्या घरापर्यंत आहे. आज आपण लोकांना पाणी वाटतो. ही किमया फक्त बाबासाहेबांची आहे आणि बाबासाहेबांनी दिलेला तो हक्क अधिकार जो आपल्याला लढायला शिकवतो. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ह्याच्यासाठी झगडलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण अत्याचाराविरुद्ध आवाज उचलला पाहिजे. हा बाबासाहेबाचा संदेश घेऊन आज मी तरुणांना हाच एक मेसेज आणि संदेश देईल की बाबासाहेबांनी जिथं जिथं पाऊल ठेवलेलं आहे ती क्रांतिभूमी झालेली आहे. यावला पाहिले असेल, आपण नागपूर पाहिले असेल, चैत्यभूमी असेल, आपलं भीमा कोरेगाव असेल, देवरोड असेल, अनेक अशी स्थळं. हे महाड असेल, अनेक ठिकाणी यावलेला धर्मांतराची घोषणा केली. चैत्यमुळे त्यांचा अंतिम संस्कार झालं. नागपूर दीक्षाभूमीला धर्मांतर केलं आणि देवरोड या ठिकाणी सर्वात पहिली बुद्धांची मूर्ती बसवली. त्यावेळेस त्यांनी आपल्याला धम्म दिला आणि इथं 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि क्रांतीस्तंभ पाठीमागच आहे. तिथं मनुस्मृतीचं दहन केलं. म्हणजे एवढं क्रांतिकारी काम बाबासाहेबांनी येणाऱ्या पिढीसाठी, म्हणजे बाबासाहेब किती दूरदृष्टीचे होते की ते भविष्याच्या पुढचं जाणकार होते असं म्हटलं तरी वावगं ठेवणार नाही की त्यांनी ते करून ठेवलं. हा संदेश त्यांचे विचार घेऊन कार्यकर्त्यांनी, युवकांनी बाबासाहेबांच्या चळवळीला स्वीकारलं पाहिजे आणि ती स्वीकारण्याची जबाबदारी येणाऱ्या युवकांवरती, आमच्या महिला माता भगिनींवरती. बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं, हा मी भारत बौद्धमय करेल, आणि त्याच्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडतो आहे. समाजाने तितकंच बाबासाहेबांनी सांगितलं दर रविवारी बुद्ध विहारात गेलो पाहिजे. सगळ्यात पहिलं आपण विहारात गेलो तर आपलं संघटन होणार आहे. जो समाज एकत्र येतो तो समाज विचार करतो, जो समाज विचार करतो तो समाज क्रांती करतो, आणि जो समाज क्रांती करतो तो समाज विजय होतो. ह्याच्यासाठी आपल्याला युवकांना एकत्र यायचं आहे. हाच मी तुम्हाला संदेश देतो. जय भीम, नमो बुद्धाय. नक्कीच आपण पाहिलं की एकत्र येणं, सकाळी आपण अनेक गोष्टी ऐकल्या आणि अनेक गोष्टी ऐकत असताना आपण पाहिलं की समता, त्याच्यानंतर बंधुता आणि स्वातंत्र्याकडे पाहिलं, आणि आज आपण पाहिलं की एकत्र येणं म्हणजे संघटन एकत्र करणं. म्हणजे हा पूर्ण दिवसभरामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या शब्दरचना ऐकल्या आणि ती सर्व शब्दरचना आपल्याला बाबासाहेबांच्या संविधानामध्ये दिसते, बाबासाहेबांनी दिलेल्या उद्देशिकेमध्ये दिसते. आपण पुढं देखील असंच सर्वांशी संवाद साधता बोलणार आहोत. आज आपण दिवसभर लाईव्हमध्ये पाहतोय, थेट प्रक्षेपणामध्ये पाहतोय हा महाड 14 तळ्याचा सत्याग्रह. खरंच हा महाड 14 तळ्याचा सत्याग्रह आपण जर पाहिलं तर सकाळ धरून हा सत्याग्रह आपण पाहत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या विचारामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहिलेत. आणि हा महाडचा सत्याग्रह हा नुसता इतिहास नसून एक विचारांची जिवंत दैवत असणारी ही ज्योत आहे. आणि हा लढा फक्त इतिहासात न राहता हा लढा बाबासाहेबांच्या विचाराच्या क्रांतीमध्ये हा सदैव जिवंत आहे. आणि हा लढा सदैव जिवंत असताना आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या विचाराच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून ह्या लढ्याला यशस्वीरित्या पूर्ण केले. आणि तसंच बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. बाबासाहेबांचे विचार आपण पाहतो. हा बाबासाहेबांचा स्मारक जर आपण पाहिलं की ह्या स्मारकावरती देखील आपण बाबासाहेबांना थेट चालताना आणि थेट स्पष्टपणे बघतो. वेगवेगळ्या विचारांनी आपल्याला त्या गोष्टी दिसतात. आणि मी या ठिकाणी आता सरतेशेवटी ह्या थेट प्रक्षेपणामध्ये जाता एकच गोष्ट सांगेल की हा आपला लॉर्ड बुद्धा टी व्ही जो आहे हा अँड्रॉईड टी व्हीमध्ये बुद्धा प्ले ॲप, मोबाईलमध्ये आपल्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये बुद्धा प्ले ॲपमध्ये आपल्याला डाउनलोड करून पाहता येईल. बुद्धा प्ले ॲपमध्ये आपला लॉर्ड बुद्धा टी व्हीची स्क्रीन दिसते, आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये तो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड बुद्धा टी व्ही सतत अशा प्रेक्षणीय स्थळावरती थेट प्रक्षेपण करत असताना हे बाबासाहेबांच्या विचाराची ज्योत आहे. ही ज्योत घेऊन सदैव तैवत ठेवत, ही ज्योत घेऊन सदैव पुढं जात असते. आणि ही ज्योत पुढे घेऊन जात असताना ही विचारांची ज्योत प्रखरतेने कशी चालू राहील आणि कशी तैवत राहील याचा विचार लॉर्ड बुद्धा टी व्हीची सर्व टीम करते. आम्ही हा सर्व सकाळपासूनचा जो थेट प्रक्षेपणाचा जो सहारा आहे हा सर्व आमच्या लॉर्ड बुद्धा टी व्हीचे संचालक सचिनजी मुनसर यांच्या मार्गदर्शनाखाली करतो. आणि हे करत असताना आम्ही अनेक लोकांशी ज्यावेळेस संवाद साधतो त्यावेळेस जाणवतं की लोकांमध्ये आज देखील 99 वर्ष झाले तरी बाबासाहेबांच्या विचाराची ज्योत हा संगर हा तैवत आहे. आणि इथून क्रांतीची ऊर्जा घेऊन हे पुढे सर्वजण भीम अनुयायी चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी पुढे जात आहे. मी आज सरतेशेवटी या थेट प्रक्षेपणामध्ये आज इथेच विराम घेतो. कॅमेरामॅन विकास जीवनेसह मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टी व्ही. जय भीम.
स्मार्ट बुद्धा टीव्ही